आता मी आज आपल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मुंबई प्रेस क्लबमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली, त्याबद्दल आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं स्वागतही करतो आणि आभार देखील व्यक्त करतो. अहिल्यानगर, महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तोच माईक आहे, चालू आहे तो. आज आपल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागतही करतो आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार देखील व्यक्त करतो. ही पत्रकार परिषद ही आज बोलण्याचं कारण एक आहे की महाराष्ट्रामधील आपल्या एक फार मोठी जी एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ही अहिल्यानगरची भूमी, आणि त्या भूमीमध्ये शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 दुपारच्या वेळेला अत्यंत दुर्दैवी घटना घडली, आणि ती म्हणजे एक धीरजसिंग राजपूत म्हणून जो आमचा युवक होता, एक सहकारी होता, धर्मकार्यामध्ये सक्रिय असणारा एक व्यक्तिमत्व, आणि त्याची महानगरपालिकेचं म्हणजे सार्वजनिक हिताचं काम तो एक मुकुंदनगरच्या उपनगरामध्ये करत असताना त्याच्यावरती एक फार मोठा हल्ला तिथं जिहादी लोकांकडच्या वतीनं तो करण्यात आला, आणि उपचारादरम्यान म्हणजे शुक्रवारी घटना घडली आणि उपचारादरम्यान रविवारच्या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये घेतला. आणि नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे फक्त त्या भागामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये फार मोठी संतापाची भावना, जनभावना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. उत्स्फूर्तपणे नागरिकांनी पुढाकार घेतला, बाजारपेठेमध्ये पुढाकार घेतला, आणि फक्त तो अहिल्यानगरच्या शहराच्या भागात नव्हता तर अगदी गाव खेड्यापर्यंत एक वेगळी जनभावना ही लोकांमध्ये निर्माण झाली, आणि त्याच्यातनं अहिल्यानगर जिल्हा हा बंद पुकारण्यात आला. आणि त्याच्यातनं आपण पाहिलं तर आमच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते जे हिंदुत्ववादी काम करतात, धार्मिक काम करतात, त्या लोकांनी त्या वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. त्यांची आज धीरजसिंग परदेशी यांची जे पत्नी आहे ती देखील या निमित्तानं आज उपस्थित आहेत. त्यांनाही वाटतं की आपल्या भावना त्या सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्याही दिवशी त्या आंदोलनामध्ये एवढे दुःखद प्रसंग असताना त्याच्या मातोश्री असतील, त्यांची पत्नी असतील, त्यांचे इतर कुटुंबात सदस्य असतील, ते तिथं होते, आणि त्यांच्या वेगळ्या मागण्या होत्या की शासनाने, सरकारने कुठंतरी हा संपूर्ण खटला हा फास्ट ट्रॅकवरती चालवला पाहिजे, त्या आरोपींना अटक झाली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रमुख जे आरोपी आहेत त्याचा अद्यापपर्यंत हा तपास लागला गेलेला नाही, त्यांचा शोध लागला गेलेला नाही, की पोलीस त्यांना फेवर करतात. अशा प्रकारची देखील एक परिस्थिती ती घटना घडल्यापासून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं आज कुठंतरी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की कुठंतरी ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, आणि कुठंतरी याच्यातनं या पीडित कुटुंबाला आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून कुठेतरी एक भावना सरकारपर्यंत गेल्यानंतर कुठेतरी त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून तिथं मागणी जी होती ती मागणी अशी होती की कुठेतरी फास्ट ट्रॅकचा खटला असेल, पोलिसांनी कुठेतरी याच्यामध्ये शासनाला प्रस्ताव पाठवला पाहिजे की याच्यामध्ये स्पेशल सरकारी वकील या घटनेवरती कुठेतरी कागदपत्र तयार होण्याच्या अगोदरपासून हा एक चांगला सरकारी वकील असला पाहिजे. आता आपण पाहतो की पोलीस घटना घडल्यापासून ही घटना ही कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न पोलीस घटना घडल्यापासून आजपर्यंत करतायत. म्हणून या सगळ्या विषयांवरती कुठेतरी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. व्यक्तिशः आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहोत. या संपूर्ण घटनेच्या वरती कुठेतरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत. त्या दिवशी देखील आंदोलनाच्या दिवशीच आंदोलनातनं त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला फोनद्वारे, त्यांनी भावना जाणून घेतल्या, आणि त्यांनी आम्हाला शाश्वत दिल्या मी करणार आहोत. पण याच्यामध्ये त्यांच्यानंतर ज्या कालपासून वेगळ्या घटना घडत आहेत, म्हणजे आंदोलन झाल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांची भूमिका बदलण्याचं काम केलं,
त्यामुळे आज ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावं लागली. त्यामुळे आम्ही लवकरच सरकारपर्यंत आम्ही भावना पोहोचणार आहोत. जी मागणी होती ती, जे त्यांची अनधिकृत घरं आहेत त्याला शासनाने नोटीस लावली. तिथल्या स्थानिक प्रशासन त्याच्यामध्ये पुढे गेलं, पण ताबडतोब त्या लोकांनी त्याला हायकोर्टातनं स्टे मिळवला. म्हणजे याच्या मागे आम्ही जे पहिल्यापासून सांगतो की याचं काम करणारे मास्टर माइंड जे लोक आहेत हे कुठेतरी वेगळे आहेत, आणि ते पोलीस जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांच्यापासून कानाडोळा करतील किंवा दुर्लक्ष करतील. म्हणून आमच्या या मागण्या आहेत की याच्या सगळ्या घटनेमध्ये या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या धीरजसिंग परदेशी यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना कुठेतरी शासनाच्या माध्यमातून कुठेतरी एक नोकरी, सन्मानजनक नोकरी ही मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आमची हिंदुत्ववादी संघटनाच्या पाठीमागे आहेत, त्यांना निश्चित रूपाने मोठी मदत देखील केली जाईल, पण तिला मदतीपेक्षा कुठेतरी सन्मानजनक एक कुठेतरी ही नोकरी देखील शासनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. त्या जे आज आरोपी आहेत त्यांच्या घरावर जे नोटीस लावल्यात त्यांनी जो स्टे मिळवला आहे तर तो स्टे लवकर शासनाने स्वतः वकील देऊन तो स्टे हायकोर्टातनं उठवला पाहिजे. आणि त्या जे पीडित आहेत, जसं आपण पाहतो की काही ठिकाणी लगेच त्यांच्यावर कारवाई होती, त्यामुळे पीडिताला कुठेतरी वाटतं की आपल्या मागं हे सरकार, शासन योग्य रीतीने उभं राहिलं पाहिजे, सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. कारण तो व्यक्ती जरी कुठल्याही विचाराचा असला, जरी हिंदुत्वादी विचाराचा असला, हिंदू संघटनेचं काम करत असला, देवाधर्माचं काम करत असला, पण तरी देखील एक वेगळ्या मुस्लिम बहुल एरियामध्ये जिथं इतर समाज हे अल्पसंख्याक आहेत तिथं तो व्यक्ती गेलेला होता. पण यांनी मनामध्ये कुठेही त्याच्या शंका नव्हती की आपल्याला काहीतरी ज्यावेळेस जबाबदारी आपल्यावर कामाची आहे तर ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि म्हणून तो व्यक्ती तिथपर्यंत गेलेला होता. आणि तो काम करत असताना कुठेतरी त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर, कब्रस्तान जिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे CCTV फुटेज नव्हती, अशा ठिकाणी त्याला नेऊन आज कुठतं त्याच्यावरती म्हणजे बेदम मारहाण करून म्हणजे फक्त डोकं टार्गेट केलं आणि तो म्हणजे जगणारच नाही, अशा प्रकारचं जे काही प्लॅनिंग करून अशी घटना घडून आणलेली आहे. त्यामुळे या कुटुंबाला कुठेतरी आज न्याय मिळवण्याकरता आम्ही ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा विनंती आपल्याला करत आहोत. आम्ही व्यक्तिगत त्यांना भेटणारच आहेत. सगळ्या भूमिका त्या दिवशी तरी त्यांनी फोनवर संवाद साधलेला असला, पण तरी नंतर पोलिसांची भूमिका ही आपल्याला बदललेली पाहायला मिळते. आणि प्रामुख्यानं आज तिथले जे अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये ॲडिशनल SP वैभवजी कलमगुरुमे असतील, त्याचप्रकारे DYSP हे दिलीपजी टिपरसे असतील, हे प्रामुख्याने हे अधिकारी याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी तिथं जे हिंदुत्वादी संघटनेचं काम करणारे लोक आहेत त्यांना टार्गेट करणं, त्यांना कुठंतरी वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवणं. नुकतीच आता येत असताना आम्हाला एक बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली की कुठंतरी हिंदुत्वादी कार्यकर्त्यावरती एक महिलांच्या बाबतीमध्ये खोटा गुन्हा दाखल केला, तर ती महिलेने पुन्हा कुठेतरी जबाब दिला की मला अशा अशा लोकांनी कुठेतरी नेलं होतं, बळजबरी मला फिर्याद दाखल करायला लावली. आणि तिने तसं न्यायालयासमोर देखील जाऊन सांगितलं आहे की ही संपूर्ण घटनाक्रम काही लोकांच्या सांगण्यावरनं केलेला आहे. म्हणजे असं कुठेतरी पोलीस या घटना हिंदुत्वादी काम करणाऱ्या लोकांवरती घडून आणतात. त्यामुळे या लोकांवरती देखील शासनाने, मुख्यमंत्री मोदयांनी देखील, आम्ही त्यांना व्यक्तिगत भेटणार आहोत, पण कुठंतरी या लोकांवरती जी काही कारवाई म्हणजे बडतर्फची कारवाई ही झाली पाहिजे. आणि त्याच प्रकारे या घटनेला अनुसरून जे काय आज प्रकार चाललेला आहे तर त्यांना लवकरात लवकर न्याय हा मिळवण्याकरता आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज कुठेतरी विनंती देखील या निमित्तानं आम्ही करत आहोत. राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, नगर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा महायुतीचे जास्त आहेत, पण स्थानिक पोलिसांवर दबाव कोणाचा? नाही, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये पोलिसांना दबावापेक्षा ते व्यक्तिगत कुठेतरी वेगळ्या प्रकारची भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं कुठंतरी कुठलीही घटना घडली तर त्याला फेवरेबल एक साईडला करण्याचा प्रयत्न हे प्रशासन त्या ठिकाणी करत असताना आम्हाला वारंवार जाणवतो. प्रशासनाचा प्रभाव कोणाचा? प्रभाव म्हणण्यापेक्षा ही त्यांची व्यक्तिगतच भूमिका कुठेतरी असणं असं आम्हाला जाणवतं. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देखील ही बाब निदर्शनास आणून देणार आहे. नाही, अंकुश म्हणण्यापेक्षा ज्यावेळेला ते रेकॉर्डवरती हे कुठेतरी वेगळ्या प्रकारे घेत आहेत आणि रेकॉर्डवरती घेतल्यानंतर वरती कुठल्या तरी व्यक्तीला, राजकीय व्यक्ती समजा आमच्यासारखे स्थानिक लेवलला काम करतात, तर आमच्या लोकांना वेगळं सांगायचं की असा नाही असा प्रकार होता. आणि एकदा रेकॉर्डर घेतलं तर शेवटी न्यायालयामध्ये ते सिद्ध करत बसावं लागतं की हे खोटं होतं किंवा कशा प्रकारे खोटं केलेलं आहे.
नंतर न्यायालयामध्ये जसा निकाल लागतो तसं होतोच. मी आता जसं सांगितलं, येतानाच आम्ही बातमी वाचली की तशाच प्रकारची बातमी आहे. मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला एखाद्या FIR दाखल झाल्यानंतर त्याला सिद्ध करायला वेळ जातो. पण पुन्हा त्या महिन्यात दुसऱ्या दिवशी 2 दिवसामध्ये त्या महिलेने जबाब दिला न्यायालयासमोर जाऊन की ही घटना अत्यंत चुकीची आहे, खोटी आहे आणि मला कोणीतरी करायला लावलेली होती, असं देखील त्या महिलेने सांगितलं. पण तिने त्याच्यामध्ये पोलिसांचा देखील सहभाग आहे असा उल्लेख त्या महिलेने देखील केल्याची माहिती ही आमच्यापर्यंत येताना मागाशी इथे येत असताना पत्रकार परिषदेत येत असताना आम्हाला कळवली. नाही, आमचं जे म्हणणं आहे की आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं याच्यातले घटना घडून आणणारे लोक आहेत. म्हणजे याच्यामध्ये जसं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की यातले प्रमुख लोक अजूनही अटक नाहीत. म्हणजे ज्यांनी घटना घडण्याच्या अगोदरपासून, कारण तो मुलगा जो तिथं गेलेला होता तो 1:30च्या सुमारास गेलेला होता, म्हणजे 1:15 की 1:30च्या सुमारास, आणि घटना अंदाजे 4च्या नंतर घडलेली आहे असं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे. मग ह्या जवळपास 3-3.5 तासामध्ये काय काय असं घडलेलं आहे हे अजून पोलिसांनी समोर घेतलेलं नाही. कारण तिथले स्थानिक लोक जे आहेत ते सांगतात की अशा प्रकारे झालेलं आहे, तशा प्रकारे झालेलं आहे. आणि हे लोकांनी, पोलिसांनी फक्त जे घटना घडून आणणारे लोक आहेत हेच त्याच्यामध्ये फक्त आरोपी केले आहेत. पण घटना घडण्याच्या अगोदरचा प्रकार आणि घटना घडल्याच्या नंतरचा प्रकार हा अजूनही त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केलेला नाही. पहिल्या दिवसापासून ते सांगतात नाही एवढेच लोक होते, एवढेच लोक होते, आणि मग कुठंतरी इतर त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य आरोपी केल्याचं आम्हाला माहिती ती समोर आलेली आहे. मारहाण जेव्हा झाली त्याचं मोटिव्ह पोलिसांनी आतापर्यंत काय रिपोर्टवरती घेतले? कारण तुम्ही म्हणताय किंवा तुमच्या ज्या पद्धतीनं तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे, कपाळावरती टिळा लावला म्हणून फक्त मारहाण झाली असा एक दावा केला नाही, आमच्याकडनं तोच दावा आहे आणि आम्ही त्या दाव्यावरती कायम आहोत की तशाच प्रकारची घटना आहे. त्या परिसरामध्ये, कारण कामगार युनियन, आम्ही नाही बोलत, तिथली जी कामगार युनियन आहे महानगरपालिकेची, त्या कामगार युनियनच्या प्रतिनिधी यांनी ज्यावेळेला घटना घडली शुक्रवारच्या दिवशी 7 तारखेला, तर त्यांनी ताबडतोब बंद पुकारलं. म्हणजे कामगार युनियनने बंद पुकारलं आणि बंद पुकारल्यानंतर मग रविवारी ज्यावेळेस त्या आमच्या धीरज परदेशींनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला तर त्यानंतर देखील त्यांनी बेमुदत संप पुकारला होता. तर त्या कामगार प्रतिनिधींनी ज्यावेळेस सांगितलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा घटना त्या परिसरामध्ये अनेक वेळा घडल्या आणि घडल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये कुठंतरी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. आम्ही कधी असा प्रकार पुढे केला नाही की काम बंद आंदोलन करू, कुठं काय करू, पण ती मिठवामिठवी झाली. पण आज ही घटना घडल्यानंतर त्यांनी त्या गोष्टी जाहीररित्या बोललेल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांच्या वृत्तपत्रात दैनिकांमध्ये बातम्यासोबत छापून आल्या की काय काय ते बोललेले आहे. त्यामुळे हा प्रकार काय पहिल्यांदाच घडला असं नाही, पण हा फक्त मृत्यू म्हणजे शेवटचा एखाद्याचा ज्यूस घ्यायचा, बळी द्यायचा, हा प्रकार पहिल्यांदा घडला. पण मारहाणच्या घटना किंवा आम्ही म्हणतो तसंच पाणी सोड, आम्ही म्हणत तिथंच लाईट लाव, आम्ही म्हणत तिथंच काम केलं पाहिजे, अशा प्रकारचे प्रकार तिथं त्या परिसरामध्ये अनेक वेळा घडलेले आहेत. तुमचा आरोप आहे की धीरज परदेशी यांची हत्या डोक्यावर टिळा लावला म्हणून झाली, पण हे आरोप सिद्ध करणारे पुरावे काय आहेत? म्हणजे असं काय आहे की जे सिद्ध करतात की टिळा लावून त्याची हत्या करतात? पुरावे हे पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे, पण पोलीस त्या दिशेने जात नाही आहे. म्हणून आमचं जे आक्षेप आहे तो पोलिसांवरती आहे की पोलिसांनी याच्यामध्ये भूमिका, त्यांनी योग्यरित्या तपास केला पाहिजे, प्रमुख आरोपी अटक केले पाहिजेत. आणि त्यामुळं आमचं जे म्हणणं आहे की पोलीस जर डायव्हर्ट करतायत, तो आमचं पहिल्या दिवसापासून, घटना घडल्यापासून आमचं ते प्रशासनाला सांगणं आहे. संशयाला तिथं सांगतायत ना, जे त्याच्याबरोबर होते ते तिथं त्यांच्याशी बोललेले आहेत, इतर त्यांच्याकडे पुरावे, इतर लोक आहेत, पण ते रेकॉर्डच घ्यायला तयार नाहीत पोलीस. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा नीट तपास करत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे, तर बाहेरच्या अधिकाऱ्यांनी किंवा SITच्या माध्यमातून सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी नाही, शासनाकडे आमची मागणी की योग्य तो तपास झाला पाहिजे. शेवटी शासनाने ठरवा कुठली एजन्सी द्यायची, कुठला अधिकारी द्यायचा. जसं आपण पाहतो वेगवेगळ्या घटनाक्रमामध्ये वेगवेगळे अधिकारी बाहेर जिल्ह्यातले नेमतात, तर ते शासनाने ते करावं. पण ह्या यंत्रणेवरती ते जाणीवपूर्वक ह्या विषयाला मग कुठंतरी टर्न करण्याकरता मग स्थानिक जे काही हिंदुत्व संघटनेचे लोक काम करणार असतात त्यांना खोट्या खोट्यात अडकवतात, त्यांना काही नोटीस देतात, तुम्ही इकडे यायचं नाही, सोशल मीडियावर तुम्ही अशी पोस्ट टाकायची नाही, आणि त्यांना टार्गेट करून याच्यातनं बाजूला केलं जातं. हा प्रकार करून ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये की दाबादाबी करायची, तर तसा प्रकार याच्यामध्ये प्रशासन तिथं करत असताना पाहिलं नाही. काही पोलीस अधिकारी वैयक्तिक पातळीवर त्यांना मदत करतात. हो हो, स्थानिक पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे?
ह्या घटनेच्या बाबतीमध्ये अजिबात कुठेतरी पोलिसांचा याच्यामध्ये आमचा विश्वास राहिला नाही ह्या घटनेच्या बाबतीमध्ये. त्यामुळेच तुम्ही एसआयटीची मागणी करताय. आणि आमचं म्हणणं आहे की जे सरकारला पोलीस अधीक्षक असतील, IG साहेब असतील, महाराष्ट्रातले काही प्रमुख त्यांना वाटेल त्यांनी ते नेमावेत, पण इथल्या ह्या बाबतीमध्ये असं वाटत नाही की आम्हाला याच्यामध्ये योग्य तपास योग्य दिशेने जाईल. होगा ना. महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले में जो कुछ हादसा 7 अगस्त 2026 में हुआ है, वो धीरज सिंह परदेशी जो महानगर पालिका का काम वहाँ पे अहिल्यानगर शहर में जो मुकुंद नगर एरिया है वहाँ पे जो कर रहे थे, उनके ऊपर जानलेवा हमला वहाँ पे कुछ जिहादी लोगों ने किया और उनमें वो हादसा होने के बाद उनको धीरज सिंह परदेशी इनको वहाँ के खासगी हॉस्पिटल में एडमिट किया गया और उसके बाद रविवार के दिन दोपहर में उनका वहाँ पे मतलब मृत्यु हुआ है. डॉक्टर लोगों ने बहुत कोशिश की, अनेक कार्यकर्ता वहाँ पे मौजूद थे, उन्होंने भी बहुत भगवान के दरवाजे पे प्रार्थना देखिए की, पर उसमें हम जैसे कार्यकर्ताओं को उसमें यश आया नहीं. और उसके बाद जब ये घटना हादसा रविवार के दिन हुआ, उसके बाद सोमवार के दिन बड़ा रास्ता रोको हुआ, आंदोलन हुआ और उसके बाद राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब इन्होंने देखिए मोर्चे को संबोधित किया, आश्वासित किया कि इस घटना के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, जो लोग हैं उनको छोड़ा नहीं जाएगा और रास्ता रोको आंदोलन आप बंद कीजिए, ऐसा उन्होंने हर पूरे रास्ता रोको में भरी सभा में उन्होंने फोन के ऊपर सब आंदोलकों से विनती की और उसके बाद वो आंदोलन खत्म हुआ. पर जिस दिन तक आंदोलन चल रहा था उस दिन तक पुलिस एक जो उनकी पत्नी है धीरज सिंह परदेशी, इनके बारे में सहमत थी, घटना ऊपर सहमत थी कि ऐसा ऐसा हुआ है वैसा हुआ है, पर जिस दिन के बाद आंदोलन खत्म हुआ, उनका अंत्यविधि हुआ है, तो उसके बाद से दूसरे दिन के बाद से उनकी भूमिका ये पुलिस प्रशासन की चेंज हुई. उसके बाद वो पूरा जो घटनाक्रम है उसको डाइवर्ट कर रही है. वहाँ के जो स्थानिक प्रशासन है वो हमारे हिंदुत्ववादी जो कार्यकर्ता है उनको टारगेट कर रही है. उसमें जो अहिल्यानगर के डीवाईएसपी है दिलीप जी टिपर से, एडिशनल SP है वैभव जी कलमपुर में, ये दोनों ही अधिकारी लोगों ने आज वहाँ पे पुलिस प्रशासन को हाथ में पकड़कर, नीचे जो प्रशासन है पुलिस प्रशासन उनको हाथ में पकड़कर वो हिंदुत्ववादी कार्यकर्ताओं को टारगेट कर रही है. और उनका मोटिव एक ही है कि ये टारगेट करके हिंदुत्ववादी संगठन यहाँ पे आगे आना नहीं चाहिए, उनके ऊपर कोई केसेस दाखिल करके, छोटी मोटी केसेस दाखिल करके उनको कुछ उनके ऊपर कार्रवाई करनी, ऐसा जो वहाँ पे प्रशासन कर रहा है. तो हम ये पूरी बात ये राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब इनको जल्द से जल्द मिलकर हमें पूरी बात उनके सामने रखेंगे और उनको मांग करेंगे कि ये ऐसे अधिकारी ये शासन की सेवा में से बरतरफ किए जाए, उनके ऊपर कार्रवाई की जाए और जो कुछ केस रहेगी उसको अच्छी तरीके से इन्वेस्टिगेशन किया जाए. और ये इन्वेस्टिगेशन में से जो पीड़ित कुटुंब है, हमारी मांग है सरकार की तरफ कि ये इनको उनकी जो पत्नी है उनको सरकार ने अच्छी नौकरी महाराष्ट्र सरकार में देनी चाहिए. उनके कुटुंब के पीछे, उनकी फैमिली के पीछे पूरे हिंदुत्ववादी संगठन है, उनको मदद सब हो रही है और कल आगे चलकर भी उनको पूरी मदद मिलेगी. और उसके बावजूद सरकार की तरफ से उनको कोई अच्छी सम्मानजनक कोई नौकरी सरकार ने देनी चाहिए, ऐसी मांग भी हम CM साहब से करने वाले हैं. पर ये सब मामला यहीं पे खत्म नहीं होता है. जो अधिकारी वहाँ पे जो केस हुई है वो निश्चित रूप से देखा जाए तो उसमें जो आज भी जो मुख्य आरोपी है वो आज भी उन्होंने घटनाक्रम होने से पहले जिनका इन्वॉल्वमेंट है और घटनाक्रम होने के बाद जिनका इन्वॉल्वमेंट है वो आज भी पुलिस ने उनको साइड ट्रैक किया है. और वहाँ पे जो स्थानिक प्रशासन है, पुलिस प्रशासन है, उनके ऊपर मेरा नहीं बल्कि पूरे अहिल्यानगर वासियों का एक विश्वास उड़ गया है. और इनका कोई तो भी मतलब इसमें पीछे है कि जो प्रमुख आरोपी इनको बचाने की कोशिश कोई कर रहा है
तो हमारी शासन से दरख्वास्त है, प्रशासन से दरख्वास्त है कि इनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई सरकार ने करनी चाहिए और कोई बड़ा अधिकारी जो रहेगा उसके पास ये पूरी केस की इन्वेस्टिगेशन देनी चाहिए। बल्कि आज पुलिस, वहाँ की जो स्थानिक पुलिस है, वो हमारे जो कार्यकर्ता है, हिंदुत्ववादी कार्यकर्ता है, उनको टारगेट करके उनको कहीं तो भी अड़काने की कोशिश कर रहे हैं। यहाँ पे आते वक्त भी जैसे मैंने कहा है, यहाँ पे जब आ रहे थे हम तो हमने न्यूज़ देखी है कि उसमें कई झूठे केसेस दाखिल कर रहे हैं। वो महिला ने बाद में स्टेटमेंट दिया कि इसमें मेरा कोई संबंध नहीं था। ऐसा जो चल रहा है तो उसके ऊपर भी कोई तो भी पुलिस इन्वॉल्वमेंट उसमें दिख के आ रही है। तो निश्चित रूप से ये सब घटनाक्रम इधर तो भी सामने आना चाहिए और ऐसे अधिकारी लोगों पर आज कड़ी से कड़ी कार्रवाई सरकार ने करनी चाहिए। संग्राम जी, आप कह रहे हैं कि मुंबई में आप लोग प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, आपकी सरकार है महाराष्ट्र में, महायुति की बीजेपी की, इसी बीच आप लोग रिसीविंग एंड पर हैं नगर में, आप बता रहे हैं कि वहाँ पर आपके कार्यकर्ताओं को टारगेट किया जा रहा है। तो ये डर का भाव कहाँ से पैदा हो रहा है? यानी आपकी सरकार है क्या काम कर रही है इस प्रकार के डर को हटाने के लिए आपके हिंदू कार्यकर्ताओं के मन से? अभी जो कार्रवाई हो रही है, हम जल्द से अभी, क्योंकि जब जिस दिन से घटना घड़ी है फ्राइडे के दिन और संडे के दिन उसका देहांत हुआ है और फ्यूनरल जो हुआ है वो मंडे को रात को हुआ है। पुलिस ने जो भूमिका ली है ट्यूसडे से ली है और उसी कारण हमने जो ये प्रेस में बात रखी है अभी ये मीडिया तक रखी है और इसके बाद हम जल्द से जल्द फडणवीस साहब को मिलेंगे, जो उनके पास मतलब वो मुख्यमंत्री इस राज्य के और उनके पास ही होम डिपार्टमेंट है, उनके तक बात अभी तक हमने रखी नहीं। हम सरकार के प्रतिनिधि अगर रहेंगे भी तो हमने अभी तक उनके पास बात रखी नहीं, पर निश्चित रूप से जल्द से जल्द हम उनके पास सामने ये बात रखेंगे। उनके भी सामने रखने के बाद हम उनको पूरे उसके बारे में एविडेंस भी बताएंगे कैसा कैसा हो रहा है और होने के बाद उनको एक बार समाधान हो जाएगा तो वो भी निश्चित रूप से उसमें कोई ना कोई कार्रवाई करेंगे, ऐसे हमको विश्वास है। एसआईटी की मांग कर रही है अभी हमारी मांग तो है कि इसमें अच्छा अधिकारी अपॉइंट किया जाए। अभी एसआईटी उसमें किसकी करनी है, प्रशासन ने कैसा करना है, वो उनका डिसीजन है। हम उसमें ज़्यादा ये करेंगे नहीं, फोर्स करेंगे नहीं, हमारे उसे मांग भी नहीं। पर उन्होंने निश्चित रूप से ये अधिकारी ये उन्होंने रखने नहीं चाहिए, इसके अलावा दूसरे अधिकारी देना चाहिए, इसे हमारी मांग है। सर, आपकी सरकार है महाराष्ट्र में, लेकिन फिर भी आपके जिले में ऐसी परिस्थिति है और आपको मुख्यमंत्री को ये चीजें बतानी पड़ रही है। क्या आपको लगता है कहीं ना कहीं सरकार का फेलियर है या प्रशासन का डर नहीं है अधिकारियों से? नहीं, ऐसी बात हमको लगती नहीं है, पर छोटी मोटी चीज़ें कोई ना कोई जानबूझ के करता रहता है तो जनभावना रहती है कि वो बात सरकार तक पहुंचा नहीं चाहिए। वैसे लोगों ने मेरे तक पहुंचाई है तो मेरा काम है जनप्रतिनिधि के तौर पे कि वो सरकार की तरफ पहुंचे और मैं जल्द से जल्द पहुंचाऊंगा भी। हत्या की वजह क्या लग रहा है आपको? नहीं, उस घटनाक्रम में जो आप देखोगे तो जिस दिन से घटनाक्रम घड़ी है उसके माथे पे उस वक्त भी एक जो सनातन धर्म की पहचान है वो है एक भगवा और उसके माथे पे उस दिन भगवा तिलक था। उसके साथ जो थे उनके भी माथे पे था पूरा लाल कलर का। और वहाँ पे देखा जाए तो सभी का बोलना है कि जिस दिन से घटना घड़ी है तो उस दिन से सबके मन में वही सवाल है कि ये सिर्फ और सिर्फ ये भगवा तिलक देखने के बाद ये लोगों में कुछ तो भी उस दिन शुक्रवार था, फ्राइडे था और उस जमाव वो जहाँ पे जमा हुआ था वहाँ पे बहुत बड़ा जमाव भी था और उसमें से कुछ लोग ही आ गए हैं। उन्होंने ये घटना जब घड़ी है तो सिर्फ उसका भगवा तिलक माथे का देख कर ही उसने वो जो घटना घड़ी है उसके कारण आपका कहना है कि सनातन धर्म को बदनाम करने के लिए ऐसे किया जा रहा है? हाँ, मतलब यहाँ पे कोई आता है तो ऐसा आना नहीं चाहिए, ऐसा उनका मोटिव लगता है। तो ऐसे में तो सरकार तो आपकी क्या खुद सोचना चाहिए कि हमारी सारी चीजें पुलिस प्रशासन को क्या पुलिस प्रशासन के जो केसेस है, जो मैटर है, जो वो आपके हिंदुत्व के ऊपर सब कर रहे हैं, तो ये बात मुख्यमंत्री के पास हाँ, तो रखेंगे ना, हम रखेंगे। तो ये अभी जब पुलिस को सब पहले तो सुन रही थी, पर जब से मतलब उसका फ्यूनरल हुआ है मंडे के दिन तो ट्यूसडे के बाद से उन्होंने थोड़ी उनकी भूमिका चेंज कर दी। सवाल ये नहीं है, सवाल ये है कि इनके जीवन में आगे चलकर ये बात नासुर बन सकती है। हो सकती है, उसने तो हम सब एक सरकार तक पहुंचाएंगे, हम उनको भी मुख्यमंत्री साहब के पास लेकर जाएंगे, उनके सामने भी पूरी ये बात रखेंगे कि ऐसा ऐसा हुआ है और पुलिस प्रशासन ने ये अब जो कुछ घटना हुई है उसका वो सामने आना चाहिए। संग्राम जी, सरकार आपकी है, मुख्यमंत्री खुद गृह मंत्रालय भी संभालते हैं, तो सरकार की तरफ से तो कोई कोताही बरते जाने की संभावना नहीं है। क्या आपको लगता है कि अधिकारी जो है स्थानीय स्तर के वो व्यक्तिगत अपना एजेंडा को चला रहे हैं जिसके चलते इस केस में उनकी गिरंगाई हो रही है? होता है, ये केस में तो हमको ऐसा ही मामला सामने आता हुआ नजर आ रहा है
और मैं अकेला नहीं, मुझे जब कल मतलब जब से हुई घटना, हादसा हुआ है, उसके बाद से मेरे सामने बहुत सारे लोगों ने ये बात रखी है। उसके लिए मेरा काम है कि ये सब बातें सरकार तक मैं पहुँचाऊँ। क्या मिसेज ओवैसी अपनी बात रखेंगे? करेंगे, रखेंगे। आप क्या कहना चाहेंगी इस पूरे घटना पर? अगर आपको लगता है पुलिस कहीं ना कहीं इस मामले को नजरअंदाज करे, जैसे संग्राम जी कह रहे हैं दबाने की कोशिश कर रही है? जैसे कि संग्राम भैया ने आपको बोला कि पुलिस डिपार्टमेंट हमारा साथ दे रही थी, जब तक मेरे पति का देहांत नहीं हुआ तब तक पुलिस हमारे साथ दे रही थी। बट जब से मेरे पति का देहांत मतलब हमने जो अंत्यविधि की है, तब से न्यूज़ बहुत सारे फेक न्यूज़ वो स्प्रेड कर रहे हैं, जैसे कि वैसे कुछ भी बातें नहीं है मेरे पति के बारे में। क्योंकि जो कुछ भी होता था, मेरे पति हर बात घर में, फैमिली में उनके अंकल को, मुझे, उनके फादर को हर बात बताते थे। बट वैसे कुछ भी बात नहीं थी, क्योंकि वो सिर्फ उधर काम करने गए थे और माथे पे वो हमेशा ही भगवा तिलक लगाते थे। उनको वो अभिमान लगता था कि भगवा तिलक लगाना और हम हिंदू है, ऐसे वो हर समय बोलते थे और वो हर जगह वैसे ही घूमते थे। बाकी उनका किसी अपराधियों से कोई भी संबंध नहीं है। जैसे आप सबको ने न्यूज़ देखी है पहले भी कि उनका किसी हादसे से कोई भी लेना देना नहीं है, वैसे अभी भी मैं वही बोल रही हूँ, उनका किसी भी हत्यारों से या फिर किसी भी आरोपियों से कोई भी संबंध नहीं है। जो कुछ भी है वो सिर्फ ये केस दबाने के लिए डिपार्टमेंट ऐसे फेक न्यूज़ या फिर फेक लोगों के ऊपर फेक एफआईआर्स दर्ज कर रहे हैं, क्योंकि हमारी आवाज़ किधर तो भी जाके दब जाए और हम आगे जाके बोल नहीं सके। नीरज जी से कोई आखिरी समय में बात हुई इस घटना के बाद? क्या वो बात करने की स्थिति में थे? क्या उन्होंने कहा कि जब हमला हुआ तब क्या बातचीत हुई या किसने क्या? नहीं सर, नहीं, मेरी उनसे आखिरी बार भी बात नहीं हुई। मेरी सिर्फ 1 बजे उनसे बात हुई कॉल पर। सिर्फ उन्होंने मुझे कॉल किया और पूछा कि सौंदर्य आपने खाना खाया? नहीं खाया हो तो सिर्फ आप खाना खा लो। इतने ही मेरा लास्ट कॉल हो गया था 1 बजे। 1 बजे के बाद उन्होंने मुझे कॉल भी नहीं किया और मेरी उनसे बात भी नहीं हुई। सरकार और पुलिस से क्या अपील करती हैं? मुझे सरकार और पुलिस से सिर्फ मैं विनती करती हूँ कि मेरे पति की कोई भी गलती नहीं है, तो हमें न्याय मिला दीजिए सिर्फ। आपको अभी कोई धमकी भरा हुआ आता है? नहीं, कोई ये नहीं, अभी तक तो नहीं आया, पर आ सकता है। तुम्हाला काय वाटतं का हत्या झाली आणि आपण सरकारकडून कशी काय अपेक्षा? सरकारकडून माझी फक्त हीच अपेक्षा आहे की जसं की माझी नवऱ्याची काही चुकी नव्हती, तर मला फक्त न्याय पाहिजे, न्याय। कारण की कुठंतरी जसं की तुम्हाला सर्व घटना आत्ता संगम भैयांनी सांगितली की कुठंतरी अहिल्यानगरमध्ये अशा गोष्टी खूप घडत आहेत की ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी सोडून त्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे पोलिसांकडून किंवा दुसऱ्या व्यक्तींकडून त्यांच्यावर प्रेशर येतही असेल, आय डोंट नो, कारण की मी पॉलिटिकल क्षेत्रात कधी पडलेच नाही आहे। मी आणि माझ्या मिस्टरांचं फक्त घर आणि काम एवढंच विश्व होतं। पण जसं की माझे मिस्टर ॲडमिट होते, शुक्रवारी त्यांना मॅक्सकेअर हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं, तेव्हापासून ते अंत्यविधी करण्यापर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला भरघोस साथ दिली। पण जसं त्यांची अंत्यविधी झाली त्याच्या 2-3 तासांनंतर इतके खोटे अफवा, इतक्या खोट्या बातमी आणि जे हिंदू बांधव माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी पुढे येत आहेत, लढत आहेत, हिंदू लोकांसाठी उभे राहत आहेत, त्यांच्यावर सुद्धा खोटे एफआयआर दाखल करण्यात आले, जे की त्यांची काहीही चुकी नाही। ते फक्त एक जाहीर निषेध व्यक्त करत आहेत, कारण की त्यांनाही कुठंतरी दुःख झालंय की एवढे आपले हिंदू लोक आपल्याला आपले हिंदू लोक आपल्याला सोडून जातात आहे।
पण काही लोकांमुळे त्यांना पुढे येता येत नाही. आज आमच्या पाठीमागं तुमच्या सगळ्यांची साथ आहे, एवढ्या सगळ्या लोकांची साथ आहे म्हणून आम्ही उभं राहू शकलोय, म्हणून आम्ही बोलू शकतोय. त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाकडून आणि सरकारकडून फक्त न्याय पाहिजे. क्या आपको ऐसा लगता है कि शहर का नाम बदली होने की वजह से ऐसा हो रहा है? हो सकता है, हो सकता है. उसमें तो उनमें तो बहुत बड़ा उसमें ये है कि ये होना नहीं चाहिए. वो आज भी वो बात मानते नहीं है. शेवटचं बोलणं कधी झालेलं आणि हल्ल्यानंतर बोलणं झालेलं का आणि त्यांनी काही तुम्हाला सांगितलं? नाही सर, हल्ल्यानंतरही नाही आणि हल्ल्याच्या आधी नाही. हल्ला झाला सुमारे 4:03 नंतर आणि माझं आणि त्यांचं बोलणं झालं ते 1 वाजता. जसं की सगळ्यांना माहिती जेवणाची वेळ 1 वाजता असते, तसं त्यांनी मला फोन करून फक्त काळजीपूर्वक विचारलं की सौंदर्य तू जेवण केलं आहेस का. मी फक्त एवढंच उत्तर दिलं नाही अजून. तर ते म्हणले मला तू जेवण करून घे आणि मी पुढं काही बोलायच्या आधी त्यांनी फोन कट केला. कारण की ते एक महानगरपालिकेचं काम करत होते आणि लाईटीचं काम हे तुम्हाला माहिती हे किती सेफ्टीने करावं लागतं. त्यामुळे ते काही न बोलता त्यांनी फोन ठेवून दिला. एक शेवटचा प्रश्न, अहिल्यानगरमध्ये मागच्या काही महिन्यांपासून या घटना धार्मिक संप्रदायाच्या दृष्टीने घडत आहेत. अहिल्यानगरला कुठेतरी धार्मिक हिंसाचाराचं एक बेस बनवलं जाते किंवा एक वॉटर टेस्टिंग होती की कशा प्रकारे हा काय होतंय सगळा विकार पसरवला जाऊ शकतो? काय होतं असा प्रकार, आता हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये आपण जर पाहिलं तर जसं ह्या साहेबांनी आता विचारलं की नावाच्या बाबतीत त्याचा अजूनही काही लोक अहिल्यानगर मानायला तयार नाही. बल्कि आपला भारत देश हा संविधानाप्रमाणे चालतो. संविधानाप्रमाणे आपल्याला मागण्या करावं लागतं. किंवा जी घटना असेल तर याच्यामध्ये अनेक लोक इथंच नाही तर गावखेड्यातून सुद्धा अशा प्रकारे कुठेतरी वेगवेगळे प्रकार घडत असताना पाहायला मिळतात. तर स्थानिक लेवलला जे काही गावातले लोकप्रतिनिधी असतात ते सुद्धा अशा घटनांना बऱ्याच वेळा थांबवतात. जसं आज धीरजसिंग परदेशींच्या बाबतीमधली घटना घडलेली, अशा अनेक घटना म्हणजे गाव पातळीवरती म्हणजे जीव जाण्यापर्यंत नाही पण तितक्या स्तरावरती होतात. तर गावावरती कुठेतरी हे सगळं थांबवलं जातं. त्यामुळे तुम्ही जे सांगताय की अहिल्यानगरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये असेल तर देशामध्ये अशा अनेक घटना घडत असतात. फक्त काही लोक जे आपण पाहतो की त्यांना वाटतं की हे असं नाही होत, हे कुठेच राजकीय लोक काहीतरी करतात. पण हे प्रकार अनेक वेळेला आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक वर्ग हा थांबत नाही कधी. हा सातत्याने म्हणजे ॲग्रेसिव्हली आक्रमकपणे हा पुढे येत राहतो. त्यामुळं आज हे प्रकार सुद्धा त्याच्यातलाच एक भाग आहे. धन्यवाद तुमच्या सर्वांचे आभार आहे. एक मिनिट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.